आता बँक सिलेक्शनसाठी आपण काय करणार आहे, तर आपलं बँक सिलेक्शन कसं असेल, तर सगळ्यात अगोदर तुम्ही चेक करायचं की आपलं जे बँक आहे ते बँक एनएलएमच्या यादीमध्ये लिस्टेड आहे का नाही अगोदर चेक करायचं. ओके. बँकेत सर्वात अगोदर तुम्ही जाऊन बँकेत जा आणि विचारा त्यांना की तुम्ही ऍग्रिकल्चर लोन देता का नाही देता. जर देत असतील तर तो तुमचा सब्जेक्ट पुढे लांबेल, जर नसेल तर तिथंच तुमचा सब्जेक्ट स्टॉप होऊन जाईल मित्रांनो. तर तुम्हाला बँकेला राजी करायचंय ऍग्रिकल्चर लोनसाठी, नंतर तुम्ही तो विषय पुढे लांबवा. त्याच्यानंतर बँक मॅनेजर जो असेल त्याच्यावर वर्क लोड नको पाहिजे अशा टायमाला तुम्ही जाऊन भेटा बँक मॅनेजरला की त्याचा वर्कलोड नसेल किंवा त्याचा मूड चांगला असेल किंवा तो थोडा आरामदायक पोझिशन मध्ये असेल, त्यावेळेस त्याला जाऊन भेटा बँक मॅनेजरला. आणि मग त्याला तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट विषयी पूर्ण डिटेलमध्ये माहिती द्या, पूर्ण डिटेलमध्ये सांगा. असं नका सांगा की मला शेळी पालनासाठी लोन पाहिजे, असं कोणाला कोणीच देणार नाही. तुमचा प्रोजेक्ट त्यांना नेमून समजून सांगा, पटवून द्या त्यांना की मी ह्या प्रोजेक्टसाठी असं असं अप्लाय करणार आहे आणि मला अशा अशा पद्धतीने 50% सबसिडी केंद्राकडनं भेटणार आहे. हे सगळं त्याला पटवून द्या. ओके. तेव्हाच ते तुम्हाला हा म्हणतील, नाही